नमस्कार मित्रांनो, आजच्या या विश्लेषणात आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सर्वांच्या सर्वोच्च जगण्याशी जोडलेला आहे. तो म्हणजे घरातील पसारा आणि आपली मनःशांती. तुम्हालाही अनेकदा असं वाटत असेल ना की जीवनात खरी शांती मिळवावी, पण बाहेरचा गोंधळ आणि भौतिक पसारा यांचा आपल्या मानसिक अस्वस्थतेशी थेट संबंध कसा असतो हेच आपण आज मेरी कॉन्डो यांच्या द लाईफ चेंजिंग मॅजिक ऑफ टायडिंग अप या जगप्रसिद्ध सिद्धांताच्या आधारे अगदी सविस्तरपणे समजून घेणार आहोत. आता एक साधा प्रश्न पडतो, घरात साचलेला पसारा खरोखरच मनात अस्वस्थता निर्माण करतो का? तर याचं उत्तर आहे 100% हो. जरा आठवून बघा, आपल्या भारतीय घरांमध्ये कपाटात अगदी कोंबून भरलेले कपडे, कुठेतरी रद्दीत साचलेली जुनी कागदपत्रे आणि वर्षानुवर्षे न वापरलेल्या वस्तू या फक्त घरातली जागा अडवत नाहीत बरं का, त्या आपली मानसिक ऊर्जा अक्षरशः शोषून घेतात. हा जो बाहेरचा गोंधळ असतो ना, तो थेट मानसिक तणाव आणि थकवा आणतो. रोज सकाळी तेच कपडे शोधताना आपली जी चिडचिड होते ती दिवसाच्या सुरुवातीलाच आपल्याला थकावून टाकते. तर आजच्या या विश्लेषणात आपण नेमके कोणते मुद्दे पाहणार आहोत ते थोडक्यात पाहूया. 1. पसारा आणि मानसिक तणाव. 2. स्पार्क जॉय सिद्धांत. 3. स्वच्छतेच्या 3 महत्त्वाच्या सवयी. 4. विद्यार्थी आणि एकाग्रता. 5. नोकरदार वर्ग आणि वेळेची बचत. आणि 6. स्वच्छतेतून मिळणारी मानसिक शांती. पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे पसारा आणि मानसिक तणाव. तुम्हाला माहिती आहे, घरातील अनावश्यक वस्तूंचं हे एक प्रकारचं अदृश्य मानसिक ओझे असतं, ज्याची आपल्याला सहसा जाणीवही होत नाही. मेरी कॉन्डो यांचा यावर एक अतिशय क्रांतिकारी विचार आहे. त्या म्हणतात, ज्या वस्तूंमुळे तुम्हाला खऱ्या अर्थाने आनंद मिळतो फक्त त्याच वस्तू जवळ ठेवा. आता हे ऐकायला सोपं वाटतं, पण दिल्लीत राहणाऱ्या 38 वर्षीय राधा नावाच्या एका नोकरी करणाऱ्या महिलेचं उदाहरण इथे अगदी छपखल बसतं. अनेक वर्ष घर आवरण्याचा निष्फळ प्रयत्न केल्यानंतर राधाने अखेर या तत्वज्ञानाचा अवलंब केला. तिने काय केलं तर मनातली अपराधीपणाची भावना पूर्णपणे सोडून दिली आणि ज्या वस्तू तिला आनंद देत नाहीत त्या घरातून आणि आयुष्यातून दूर केल्या. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे यामुळे तिच्या जीवनातील अनावश्यक ओझे कायमचं कमी झालं. चला तर मग आता या दुसऱ्या भागाकडे वळूया. हा स्पार्क जॉय म्हणजेच आनंदाची ठिणगी सिद्धांत नक्की काम कसा करतो? साधारणपणे आपण घर कसं आवरतो, म्हणजे आपली पारंपरिक पद्धत काय असते, तर आपण ठिकाणानुसार स्वच्छता करतो. म्हणजे चला आज स्वयंपाकघर आवरूया, उद्या बेडरूम साफ करूया. पण मित्रांनो, ही पद्धत बऱ्याचदा चुकीची ठरते, कारण याने वस्तू पुन्हा इकडे तिकडे विखुरल्या जातात. याउलट कोंडो पद्धतीत काय सांगितलंय तर वर्गवारीनुसार स्वच्छता करा. म्हणजे समजा तुम्हाला कपडे आवरायचे आहेत तर घरातील सर्व कपडे एकाच वेळी एकत्र काढा. आता कोलकाताच्या 29 वर्षीय दीपालीचंच उदाहरण घ्या. जेव्हा तिने घरातील सर्व कपडे एकाच जागी गोळा केले तेव्हा तिला धक्काच बसला. तिच्याकडे तब्बल 74 कुर्ती साठवलेल्या होत्या. विचार करा, अशा प्रकारे वर्गवारीने काम केल्यामुळे आपल्याकडे नक्की किती वस्तू आहेत आणि आपल्या साठवणुकीच्या सवयी काय आहेत याचा आपल्याला थेट आणि अचूक अंदाज येतो. आता ही वर्गवारी करायची कशी? तर यासाठी हा 5 टप्प्यांचा क्रम अत्यंत काटेकोरपणे पाळणं आवश्यक आहे. लक्षात घ्या, सर्वात आधी कपडे, मग पुस्तके, नंतर कागदपत्रे, त्यानंतर कोमोनो म्हणजेच घरातील सर्व किरकोळ वस्तू आणि सर्वात शेवटी भावनिक वस्तू. आता तुमच्या मनात येईल की भावनिक वस्तू सर्वात शेवटी का? कारण अगदी सोपं आहे. सुरुवातीच्या 4 टप्प्यांमध्ये निर्णय घेण्याची आपली मानसिक क्षमता चांगलीच बळकट झालेली असते. त्यामुळे शेवटी जेव्हा जुने फोटो किंवा आठवणींच्या वस्तू हाताळण्याची वेळ येते तेव्हा त्या ठेवायच्या की नाही हा योग्य निर्णय घेणं आपल्याला खूप सोपं जातं. तिसऱ्या भागात आपण पाहणार आहोत स्वच्छतेच्या 3 महत्त्वाच्या सवयी. कायमस्वरूपी स्वच्छ आणि नीटनेटकी जागा टिकवून ठेवायची असेल तर या 3 अत्यंत प्रभावशाली सवयी अंगीकारणं गरजेचं आहे. पहिली सवय म्हणजे स्वच्छता कधीही तुकड्या तुकड्यांमध्ये करू नका, तर ती एकाच वेळी एका मोठ्या उत्सवासारखी पूर्ण करा. दुसरी सवय, प्रत्येक वस्तूला हातात घ्या, तिला स्पर्श करा आणि स्वतःला विचारा, ही वस्तू मला खरोखर आनंद देते का? आणि तिसरी, जी सर्वात महत्त्वाची सवय आहे, ती म्हणजे निवडलेल्या प्रत्येक वस्तूला घरात एक कायमस्वरूपी जागा द्या. हे काम तुम्हाला फक्त एकदाच करायचं आहे, पण मित्रांनो, यामुळे असा एक कायमस्वरूपी बदल घडतो ज्यामुळे तुमच्या घरात पुन्हा कधीही पसारा होणार नाही. हे नक्की करून बघा. आता चौथ्या भागात आपण वळूया विद्यार्थी आणि त्यांच्या एकाग्रतेकडे. तुम्हाला माहितीये का, आपल्याकडे असलेल्या पुस्तकांचा प्रकार आणि आपला मानसिक परिणाम यांचा अगदी थेट संबंध असतो.
पुस्तकांची योग्य निवड विद्यार्थ्यांसाठी किती मार्गदर्शक ठरू शकते हे आपण दिल्लीतील रोहित नावाच्या विद्यार्थ्याच्या उदाहरणावरून समजू शकतो. रोहितकडे 400 पेक्षा जास्त पुस्तके होती. त्यातली अनेक पुस्तके अपूर्ण होती किंवा वाचलेलीच नव्हती. आता व्हायचं काय? ही पुस्तके पाहिल्यावर त्याच्या मनात केवळ एक अपराधीपणाची भावना निर्माण व्हायची, ज्यामुळे त्याची अभ्यासातली एकाग्रता पूर्णपणे नष्ट होत होती. पण जेव्हा रोहितने या कोंडो पद्धतीचा वापर करून अनावश्यक पुस्तके दूर केली आणि फक्त अभ्यासाला उपयुक्त असलेली आणि आनंद देणारी पुस्तकेच स्वतःजवळ ठेवली, तेव्हा काय झालं माहितीये? त्याची अभ्यासातील एकाग्रता आणि मानसिक शांतता आश्चर्यकारकरित्या वाढली. म्हणजे जे नकोय त्याचे आभार माना आणि सोडून द्या, हे सूत्र इथे अगदी योग्य ठरतं. 5व्या टप्प्यात आपण पाहणार आहोत व्यस्त नोकरदार वर्ग आणि त्यांची वेळेची बचत. आता ज्यांची दिनचर्या खूप धावपळीची असते, त्यांच्यासाठी वेळेचं सुयोग्य नियोजन किती महत्वाचं आहे हे वेगळं सांगायला नको. भोपाळचे व्यावसायिक निखिल यांचं उदाहरण बघा. त्यांच्याकडे इतके कपडे होते की रोज सकाळी नेमकं काय घालायचं हे ठरवण्यातच त्यांची तब्बल 20 मिनिटे वाया जायची. मग त्यांनी काय केलं? त्यांनी कपड्यांची योग्य निवड केली आणि ते कपाटात एकावर एक न ठेवता उभे घड्या करून ठेवले. यामुळे काय झालं? प्रत्येक कपडा त्यांना स्पष्ट दिसू लागला. यामुळे रोजची ती अमूल्य 20 मिनिटे तर वाचू लागलीच, पण सकाळी सकाळी कपाट नीट ठेवलेलं पाहिल्याने त्यांच्या कामाचा उत्साह थेट दुप्पट झाला. एका व्यस्त नोकरदार व्यक्तीच्या आयुष्यात हा खरंच अतिशय सकारात्मक परिणाम आहे. आता कागदपत्रांबद्दल बोलायचं झालं तर कागदपत्रांचं ओझं हे एक न दिसणारं ओझं असतं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण सुमारे 99% जुनी कागदपत्रे ही निरुपयोगी असतात. त्यामुळे कागदपत्रांची केवळ 3च ढिगाऱ्यांत विभागणी केली पाहिजे. पहिला ढीग चालू वापरासाठी, जसे की तुमचे चालू एमआयचे कागद. दुसरा अल्पकालीन वापरासाठी, म्हणजे एखादा वैद्यकीय अहवाल. आणि तिसरा कायमस्वरूपी महत्वाची कागदपत्रे, म्हणजे घराची मूळ कागदपत्रे वगैरे. बाकी सगळं रद्दीत देणं गरजेचं आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तीने कमी वेळात घर नीटनेटके ठेवण्यासाठी अशा स्पष्ट नियमांचा अवलंब केला ना, तर वेळेची प्रचंड बचत होते आणि ऐनवेळी कागदपत्रे शोधण्याचा तो भयानक ताण अजिबात उरत नाही. आणि आता शेवटच्या म्हणजे 6व्या भागात आपण पाहूया या सगळ्या स्वच्छतेतून मिळणारी खरी मानसिक शांती. एक मोठं मानसशास्त्रीय सत्य तुम्हाला सांगतो. आपल्या आसपास जितक्या कमी वस्तू असतात ना, तितके कमी निर्णय आपल्याला घ्यावे लागतात. आज काय घालावे, कोणते पुस्तक वाचावे, अशा छोट्या छोट्या निर्णयांचा जो एक मानसिक थकवा असतो, तो याने पूर्णपणे दूर होतो. आपली निर्णय घेण्याची क्षमता वाढते, मनातील विचारांचा तो रोजचा गोंधळ शांत होतो आणि साहजिकच दैनंदिन जीवनातील आपला आत्मविश्वास लक्षणीयरित्या वाढतो. म्हणूनच असं म्हणतात ना, एक स्वच्छ घर हे खऱ्या अर्थाने एका स्वच्छ आणि शांत मनाचा पाया रचत असतं. तर मित्रांनो, जाता जाता एका महत्त्वपूर्ण प्रश्नाचा आपण सर्वांनीच विचार नक्की केला पाहिजे. आपली राहती जागा आपल्या भविष्यातील ध्येय आणि उद्देश दर्शवत आहे की ती जागा केवळ भूतकाळाचे ओझे साठवून ठेवत आहे? घरातील अनावश्यक वस्तू काढून टाकल्याने केवळ जागाच मोकळी होत नाही, तर एका नवीन ऊर्जेसाठी आणि उद्देशासाठी घरात आणि आपल्या मनातही एक नवी जागा निर्माण होते. हे केवळ घर आवरणे नाहीये, तर विचारांचा गोंधळ दूर करून स्वतःच्या आत्म्याला मोकळा श्वास घेण्याची एक संधी देणे आहे. धन्यवाद.